नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कुंभ राशीबद्दल माहिती. कुंभ राशीबद्दल थोडक्यात माहिती म्हणजेच कुंभ राशीचं राशी भविष्य. कुंभ राशीवर मंगळ आणि केतूचा सूक्ष्म प्रभाव असतो, ज्यामुळे जीवनात अचानक वळण, गुपित उघड होणं किंवा आतल्या आत मोठे बदल होणं ही नेहमीचीच गोष्ट असते. पण 20 मार्च ते 25 मार्च हा काळ या राशीसाठी अत्यंत संवेदनशील असणार आहे. नियतीचा खेळ दाखवणारा असणार आहे. विशेषतः म्हणजे मार्च नंतर अशी एक गोष्ट, एक सत्य, एक रहस्य तुमच्या आयुष्यात उघड होईल, जे तुमच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला भाग पाडेल. या काळात चंद्राची स्थिती, राहूचा दृष्टयोग आणि शनीचा मानसिक प्रभाव मिळून अशी परिस्थिती तयार करत आहे की अनेक दिवसांपासून दडलेले विषय वर येतील. ते सत्य कधी नातेसंबंधाशी संबंधित असेल, तर कधी पैशाशी संबंधित असेल, तर कामाशी संबंधित, तर कधी तुमच्या स्वतःच्या निर्णयाशी खाली दिलेल्या या रहस्यमय भविष्यवाणी आणि काळाचा खरा अर्थ समजतील. नंबर 1 आहे, घरातील एखाद्या व्यक्तीबद्दल दडलेले सत्य समोर येईल. या काळात घरातील वातावरण शांत दिसेल, पण आतून अनेक गोष्टी हलत असतील. त्या व्यक्तींच्या वागण्यात काही विसंगती तुम्हाला जाणवू लागेल. लहान लहान गोष्टी, बोलण्यातले बदल, टाळाटाळ व नजरेतला अस्वस्थपणा हे सर्व संकेत देतील की काहीतरी लपले जात आहे. 20 मार्च नंतर एखादी घटना, ही संभाषण किंवा तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेली माहिती ते दडलेलं सत्य उघड करेल. हे सत्य कदाचित आर्थिक, भावनिक व कौटुंबिक निर्णयाशी संबंधित असणार आहे. सुरुवातीला धक्का बसेल, पण याच सत्यामुळे तुम्ही भविष्यात मोठी चूक टाळाल. विश्वास आणि वास्तव्य यातील फरक स्पष्ट होईल. नंबर 2 आहे, आर्थिक बाबतीत जुनी चूक किंवा कागदपत्रातील त्रुटी समोर येईल. गेल्या काही महिन्यात केलेल्या अनेक व्यवहारांमध्ये, कागदपत्रांमध्ये किंवा गुंतवणुकीमध्ये एखादी सूक्ष्म चूक राहिली असेल किंवा शक्यता आहे ही चूक तुम्हाला अचानक लक्षात येईल. एखादे बिल व कर संबंधित कागदपत्र, बँक स्टेटमेंट किंवा मालमत्तेशी संबंधित कागद समोर येऊन तुम्हाला विचार करायला भाग पडेल. सुरुवातीला ही बाब तणाव निर्माण करेल, पण वेळीच लक्षात असल्यामुळे भविष्यातील मोठा आर्थिक धोका टळणार आहे. हा काळ तुम्हाला आर्थिक शिस्त, तपशिलाकडे लक्ष किंवा सावधगिरीचे महत्त्व शिकवेल. नंबर 3 आहे, कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्यामुळे तुम्हाला कळेल की कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होत आहे. काही लोकांना खटकत आहे, त्यामुळे तुमच्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात असतील. 20 मार्च ते 25 मार्च दरम्यान तुम्हाला हा मोठा ठोस पुरावा मिळेल किंवा संकेत मिळतील. एखाद्या सहकार्याचे बोलणे, वरिष्ठांकडून तुमच्या आलेले अचूक प्रश्न किंवा वातावरणातील बदल तुम्हाला याची जाणीव करून देईल. पण या क्षणी भावनिक प्रतिक्रिया देणे टाळा. शांत राहून तथ्यावर आधारित उत्तर दिल्यास तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. हा प्रसंग तुमच्या संयमाची परीक्षा घेईल आणि शेवटी तुमच्या बाजूनेच फिरेल. नंबर 4 आहे, एखादी जुने नाती किंवा व्यक्ती पुन्हा आयुष्यात प्रवेश करेल. भूतकाळातील एखादी जुनी किंवा मित्र किंवा मैत्रीण, तुमचा जोडीदार किंवा पूर्वी तुटलेले नाते अचानक समोर येऊ शकते. सोशल मीडियावरील संदेश, अचानक आलेला फोन किंवा प्रत्यक्ष भेट यामुळे जुने क्षण आठवण येतील. या भेटीमुळे तुमच्या मनात दडलेले भावपूर्ण जागे होतील. तुम्हाला कळेल की या नात्यात काही अपूर्ण प्रश्न होते, काही न बदललेले शब्द. ती भेट तुम्हाला भावनिकदृष्ट्या हरवेल, पण त्याच वेळी मन मोकळी करण्याची संधी सुद्धा तुम्हाला देण्यात येणार आहे. नाते पुन्हा सुरू होण्याची शक्यता असेल, तर काहींसाठी हा अध्याय पूर्णपणे बंद करण्याची वेळ सुद्धा असेल. नंबर 5 आहे, आरोग्याच्या बाबतीत शरीर काही संकेत देत आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नका. या काळात शरीर लहान लक्षणांद्वारे तुम्हाला सावध करत आहे. थकवा, डोकेदुखी, झोपेचा अभाव, अपचन किंवा त्रास, मानसिक त्रास, अस्वस्थता हे सर्व संकेत असू शकतात. तुम्ही नेहमीप्रमाणे 20 मार्च नंतर येणारी ही एक बातमी, फोन किंवा संदेश तुमचे निर्णय बदलून टाकतील. या काळात अचानक आलेली एक माहिती तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून संकेत एखाद्या नोकरीच्या संबंधात किंवा
कौटुंबिक विषयाबद्दल, आर्थिक व्यवहाराबद्दल किंवा नातेसंबंधाबद्दल असू शकतात. आधी तुम्ही जे ठरवले होते त्यावर पुन्हा विचार करावा लागेल. या एखाद्या घटनेमुळे तुम्हाला समजेल की काही गोष्टी तुम्ही अपूर्ण माहितीवर आधारित ठरवत होतात. शांतपणे संपूर्ण चित्र पाहिल्यास योग्य निर्णय घेता येईल. घाईघाईत प्रतिक्रिया देणे टाळा. विचारपूर्वक कृती केल्यास हा बदल तुमच्या फायद्याचा ठरेल. नंबर 7 आहे अंतर्ज्ञानाची ताकद वाढलेली असल्यामुळे सूचनांकडे लक्ष द्या. या राशीचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे तीव्र अंतर्ज्ञान. 20 मार्च ते 25 मार्च दरम्यान ही क्षमता अधिक तीव्र जाणवेल. एखाद्या व्यक्तीकडून परिस्थितीबद्दल किंवा प्रस्तावाबद्दल मनात येणारी पहिली भावना योग्य ठरण्याची शक्यता जास्त आहे. स्वप्न, अचानक आलेले विचार, मनातील अस्वस्थता किंवा शांततेची जाणीव हे सर्व संकेत असतील. बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी मन जर सावध करत असेल तर त्या इशाऱ्यांना महत्त्व द्या, कारण हा काळ तुम्हाला आतल्या आजारांवर विश्वास ठेवायला शिकवेल. नंबर 8 आहे कुटुंबातील गैरसमज वाढेल. त्यातून तुम्हाला सत्य स्पष्ट होईल की नातं मजबूत होईल. एखाद्या लहानशा कारणावरून घरात मतभेद निर्माण होऊ शकतात. बोलण्यातले गैरसमज, अपूर्ण संवाद किंवा तिसऱ्या व्यक्तींपेक्षा हस्तक्षेप यामुळे वातावरण ताणले जाईल. सुरुवातीला हे मतभेद मोठे वाटतील, पण चर्चा, स्पष्ट संवाद व संयमामुळे खरी गोष्ट समोर येईल. यामुळे अनेक दिवसांपासून दडलेले प्रश्न उघड होतील. या नात्यांमध्ये प्रामाणिकपणा वाढेल. शेवटी हेच मतभेद नात्यांना अधिक मजबूत बनवतील. नंबर 9 आहे गुप्त योजना उघड होण्याची शक्यता. परिस्थिती व तणावपूर्ण पण सत्य स्पष्ट होईल. तुम्ही आणि तुमच्या आसपास कोणी एखादी योजना शांतपणे राबवत असू शकते. ही योजना आर्थिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची असू शकते. ज्या काळात ही योजना उघड होण्याची शक्यता आहे आणि क्षण तणावपूर्ण जातील, कारण गोष्ट अपेक्षाप्रमाणे राहणार नाहीत. पण याच उघडकीमुळे तुम्हाला खरे हेतू स्पष्ट होतील. तुम्हाला कळेल की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण नाही. पुढे तुम्हाला योग्य पावले उचलण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. आणि नंबर 10 आहे 20 मार्च नंतर 25 मार्चपर्यंत नियतीची मोठी योजना स्पष्ट होईल. या महिन्यात घडलेल्या घटना, तुम्हाला कामातील चढ-उतार यांची जाणीव नक्कीच स्पष्ट होईल. हे सर्व काही नियोजन नव्हते, तर त्यामागे एक मोठी दिशा होती. मनातील गोंधळ कमी होईल आणि पुढे काय करावे याबद्दल स्पष्टता मिळेल. हा काळ तुमच्या आत्मपरीक्षणाचा आहे. तुम्ही स्वतःकडे नव्या नजरेने पाहाल आणि आयुष्याचा पुढचा टप्पा अधिक समजतपणे तुम्ही सुरुवात कराल. हा काळ भीतीचा नाही तर जागृतीचा आहे. या राशीची खरी ताकद म्हणजे संकटातून सत्य शोधणे आणि या सत्याच्या आधारावर नवा जन्म घेणे. 20 मार्च ते 25 मार्च हा तुमच्यासाठी आतून बदल घडवणारा, भ्रम दूर करणारा आणि नियतीची दिशा दाखवणारा हा काळ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.